गत कालावधीमध्ये पुणे जिल्ह्याचे एसपी आणि त्यांचे सहकाऱ्यांनी जे काही बंदोबस्त मोठे होते, गणपती, ईद, नंतर नवरात्र, देवी उत्सव हा चांगल्या प्रकारे पार पडला, त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे. मधल्या काळात कायदा सुव्यवस्थेचे काही प्रश्न होते, पण ते यशस्वीरित्या हाताळण्यात आले. त्याच्यामध्ये आळेफाटा, जुन्नर, यवत, इंदापूर या ठिकाणच्या काही घटना आहेत. तिथे गुन्हे दाखल करून आरोपी अटक करणे, तपास करणे ही प्रक्रिया सुरू झालेली होती आणि ती चालू आहे. गत कालावधीमध्ये आपल्या इथे पुणे ग्रामीणमध्ये काही गुन्हे घडले होते, ते गंभीर गुन्हे होते पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये. त्यांचं डिटेक्शन झाल्याचंही चांगली कामगिरी पुणे जिल्ह्याचे एसपी, PILCB, पोलीस स्टेशन, SDPO, ॲडिशनल एसपी यांच्यामार्फत घडलेलं आहे. त्याच्यामध्ये आज सांगायला आपल्याकडे आम्ही आता प्रेस नोट आपल्याकडे दिली असेल, दिली का? प्रेस नोट आपल्याला देण्यात येत आहे. 4 गुन्ह्यांचे हे गुन्हे उघडकीस आले त्याची एक माहिती आहे. याच्यामध्ये एका वाटसरू महिलेला मोटरसायकलवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने भिगवण पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल होता. एका वाटसरू महिलेला मोटरसायकलवर लिफ्ट देण्यात आली होती आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. या गुन्ह्यात डिटेक्शन झालेला आहे, तपास करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. हा गुन्हा साधारण 10 तारखेला घडला होता सकाळी. पुणे भिगवण रस्त्यावर हायवे रोड लगत वाहनाची लिफ्ट मागण्यासाठी एक महिला होती आणि तिला एका मोटरसायकल स्वाराने लिफ्ट दिली. त्याच्यानंतर पुढे लैंगिक अत्याचार केला आणि त्या महिलेला सोडून तो अज्ञात इसम निघून गेला. यामध्ये SP, PILCB आणि भिगवण पोलीस स्टेशन तेथील SDPO यांनी कुशलतेने तपास केला. त्याच्यावरून एक रेखाचित्र बनवण्यात आले होते संशयित आरोपीचे आणि स्थानिक जी काही गुन्हेगारी गुप्तवार्ता काढण्यात येते त्याच्या अनुषंगाने त्या इसमाचा शोध घेतला असता ते रेखाचित्र जाक्या कोणक्या चव्हाण हा दौंड भागातलाच राहणार आहे हा असल्याचं संशयिताचं नाव निष्पन्न झालं. त्याचा शोध घेऊन त्याला शोधून आणण्यात आलं, त्याला विचारपूस केली तर त्यांनी नंतर तो गुन्हा केल्याबाबत सांगितलं. या आरोपीला जाक्या कोणक्या चव्हाण याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे. त्यांनी या कामात एक युनिकॉर्न मोटरसायकल वापरली होती, ती जप्त करण्यात आलेली आहे. याच्यावर एक घरफोडीचा पूर्वीचा गुन्हा दाखल आहे. अशा प्रकारे या गुन्ह्याचं डिटेक्शन झालेलं आहे. त्यानंतर उरळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये एका युवतीचे मृतदेह मिळाला होता. 14 ऑक्टोबर रोजी मृतक युवती पूनम विनोद ठाकूर मूळची हवेली तालुक्यातली राहणारी आहे, कोरेगाव. तिचा मृतदेह उरळी कांचन ते नागाव रोडवर मिळून आला होता. सुरुवातीला याच्यात काही क्लू नव्हता. तिच्या डोक्याला जखम होती आणि डोक्याला मारून बहुतेक खून केला असा अंदाज होता. पोस्टमॉर्टम करण्यात आलं. फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासाठी एक विशेष पथक SP पुणे ग्रामीण यांनी स्थानिक पोलीस स्टेशन आणि LCBचे निर्माण केले होते. CCTV आणि इतर तांत्रिक आधुनिक विज्ञानाची मदत घेण्यात आली. या तपासणीमध्ये असं दिसून आलं की एक संशयित व्यक्ती मोटरसायकलवर त्या दिशेत गेला होता आणि त्याच्यानंतरच ही घटना घडलेली आहे. यामध्ये स्थानिक लोकांकडून मिळालेली माहिती आणि परत गोपनीय वार्ता देणारे यांच्याकडून जी माहिती मिळाली, एक संशयिताचं नाव मिळालं, दिनेश पाटोळे म्हणून. हा उरळी कांचन गोळेवस्तीचा राहणार आहे. त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्या संशयातल्या हालचालीवरून त्याची विचारपूस करण्यात आली तर त्याचे गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेलं आहे. हाही विकृत मनोवृत्तीचा गुन्हा घडलेला आहे या आरोपीकडून. त्यांनी या विक्टीम मुलीला एकट्यानं बघून, त्या रस्त्यावर कोणी नाही बघून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर रागाच्या भरात प्रतिकार केल्यावर डोक्यावर दगड मारून तिचा खून केला. या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचे 27 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे. यांनी जी मोटरसायकल वापरली ती सुद्धा जप्त झालेली आहे आणि आता पुढील पुरावे गोळा करण्याचं काम स्थानिक पोलीस स्टेशन आणि IO मार्फत चालू आहे. याच्यानंतर एक मर्डरचा गुन्हा होता. याच्यामध्ये भिगवण पोलीस स्टेशनला हा गुन्हा 22 ऑक्टोबर रोजी दाखल होता. याच्यात मदनवाडी गावच्या हद्दीत देवकाते वस्तीत ओढ्याच्या पुलाखाली ब्लँकेटमध्ये काही बांधून ठेवले आहे अशी माहिती मिळाली होती. पोलीस पाटील गेले, माहिती घेतली तर काळ्या रंगाच्या ब्लँकेटमध्ये एक महिलेचा मृतदेह सापडला होता. साधारण 30 ते 35 अंदाजे वय होतं आणि मृतदेह थोडा कुजलेल्या स्थितीत होता. फक्त त्याच्या मृतदेहाच्या हातावर, त्या महिलेच्या
रविराज नावाचं गोंधन होतं गोंदलेलं आणि डोक्याची कवटी फुटलेली होती. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. यासाठी सुद्धा SP पुणे ग्रामीण, LCB, स्थानिक पोलीस स्टेशन आणि यांचे पथक 3 निर्माण करण्यात आले होते. मृतदेह कुजलेला होता, त्यामुळे त्याचे पोस्टमार्टम करणे जिकिरीचे झाले होते. पोस्टमार्टम मध्ये साधारण 7-8 दिवसापूर्वी मृतदेह म्हणजे मृत्यू झाला असावा असं निष्पन्न झालं होतं. त्याचे फोटो आणि ते गोंधन याच्यावरून त्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली आणि नंतर स्थानिक सूत्रांमार्फत जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये हा मृतदेह दीपाली जाधव राहणार कटफळ तालुका बारामती यांचा असावा अशी माहिती मिळाली. मग पुन्हा माहिती घेतली असता ते रविराज नाव त्या महिलेच्या पतीचं आहे असे निष्पन्न झालं आणि त्यांनी मिसिंग दाखल केली होती बारामती तालुका पोलीस स्टेशनला पतीने. ते गोंधन आणि हे सगळ्या वस्तू दाखवल्यावर हा मृतदेह पत्नीचा असं सुदर्शन उर्फ रविराज जाधव यांनी सांगितले. त्याच्याकडे जी माहिती विचारणा केली, तपास केला, त्याच्यात काही कॉन्ट्राडिक्शन्स, विसंगती आढळून आल्या आमच्या तपास पथकाला. पुन्हा त्याचं डिटेल इंट्रोगेशन केलं आणि सखोल तपासणी केली असता त्यांनी पत्नीला मारलेला आहे, खून केलेला असं निष्पन्न झालं. याच्यात कारण एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्स किंवा त्याला संशय असणे अशा प्रकारचं कारण पुढे आलेलं आहे. त्याचा अजून तपास चालू आहे. त्यांचं भांडण झालं होतं 12 तारखेला. या संशयावरूनच त्यांनी पुढे तिला मारपीट केली आणि मारपीट केल्यानंतर त्यांनी खून केला आणि पुरावा नष्ट करण्याकरिता मृत ब्लँकेटमध्ये गुंडाळून मोटरसायकलवर नेऊन भिगवण बारामती रोडवर ओढ्याच्या पुलाखाली फेकून दिला होता. आरोपीला अटक करण्यात आलेली आणि 31 ऑक्टोबर पर्यंत याची कस्टडी मिळालेली आहे. याचा पुढील तपास आणि पुरावे गोळा करण्याचं काम चालू आहे. अशा प्रकारे हे अतिशय गंभीर 3 गुन्हे होते. आपल्या माहितीसाठी जे माहिती दिली आणि तिन्ही डिटेक्ट झाले, आरोपी अटक झाले. पुढचा गुन्हा ऑनलाईन गेमिंगचा. सध्याची जे यंग जनरेशन आणि विद्यार्थी यांना ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली फसवणूक होते किंवा त्यांचं एक्स्टॉर्शन होतं, हा प्रकारचा गुन्हा आहे. हा शिक्रापूर पोलीस स्टेशनला दाखल होता आणि याच्यामध्ये सोन्याच्या दागिन्याची खंडणी घेणारी टोळी जेरबंद झालेली आहे. हा गुन्हा 15 ऑक्टोबरला शिक्रापूर पोलीस स्टेशनला दाखल आहे. काही अल्पवयीन मुलं शाळेत ऑनलाईन गेम खेळतात. त्याच्यामध्ये फ्री फायर नावाचा गेम आहे, फ्री फायर नावाचा गेम. आणि या गेममध्ये ID मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचं अकाउंट संपलं होतं. एका आरोपीने त्याला, परभणीचा आरोपी आहे, ऑनलाईन गेमिंगचा ID देतो असा बहाणा केला आणि त्या अल्पवयीन मुलाकडून 5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने प्राप्त केले गैरमार्गाने. म्हणजे आरोपीने ऑनलाईन गेमिंगचा छंद असलेल्या शाळकरी मुलाला आमिष दाखवून ऑनलाईन गेमिंगचा ID देतो असं सांगून जवळपास 3.5 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने आणि 50,000 रुपये वरून खंडणी सुद्धा मागितली त्या मुलाला. हा प्रश्न वाढल्याने, त्या मुलाचा छळ वाढल्याने त्याच्या वडिलांनी तक्रार केली आणि मग हा गुन्हा दाखल झाला. यामध्ये सिरियस तपास SP पुणे ग्रामीण आणि SDPO शिरूर यांच्या नेतृत्वाखाली झाला. एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं. ऑनलाईन गेमिंग असल्याने IT आणि तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आणि त्याचे मोबाईल फोन आणि ऑनलाईन डिजिटल चॅटिंग आणि डिजिटल व्यवहारांचा तांत्रिक विश्लेषण करून लक्षात आलं की याच्यामध्ये आरोपी परभणीचा आहे, मयूर भिसाड नावाचा. त्याला 15 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. त्यांनी ज्याला सोन्याचे दागिने विकले होते त्यालाही अटक करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 19 तारखेला अटक झालेली आहे सोन्याचे दागिने घेणाऱ्याला. आरोपीकडून ज्यांनी दागिने घेतले तोही परभणीचाच आहे आणि जवळपास आतापर्यंत 1,62,000चे दागिने रिकव्हर झालेले आहेत. या दोघांची कस्टडी घेण्यात आली होती आणि सध्या आरोपी मॅजिस्ट्रियल कस्टडीमध्ये आहेत. आमचं आव्हान आहे आपल्या मार्फत, कृपया आपण पालकांना, नागरिकांना कळवा की आपल्या मुलांना मोबाईल दिलेला आहे पण मोबाईलचा गैरवापर होतो का, ऑनलाईन गेमिंगचं व्यसन लागलेलं आहे का, ॲडिक्शन आहे का, याच्यावरही कृपया लक्ष ठेवावं. आणि असं कोणी त्यांना फसवत असेल, गैरमार्गाचा वापर करत असेल तर नजीकच्या पोलीस स्टेशनला, सायबर पोलीस स्टेशनला, डायल 112ला कृपया कंप्लेंट करा, लगेच मदत पुरवण्यात येईल. अशा प्रकारे चांगले डिटेक्शन झाल्याबद्दल मी SP पुणे ग्रामीण आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. काढू ना फक्त लोक.
हाँ, सर आज फलटणमध्ये जी घटना घडली त्याच्या बाबतीत काय कारवाई झाली? आज फलटण जिल्हा सातारा येथे जी घटना घडली त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल करून जे 2 आरोपींचे नाव आहेत त्याच्यामध्ये एक PSI आहेत, त्यांच्या आरोपीमधून नाव समाविष्ट आहे. त्यांच्या PSIच्या निलंबनाचा आदेश SP यांनी निर्गमित केलेला आहे. दोन्ही आरोपींना शोधायला 2 पथक तैनात करण्यात आलेले आहेत. SP यांनी स्वतः विक्टीम आणि त्यांचे नातेवाईकांना भेटून तपास आणि पुढच्या प्रगतीची माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये जे पुरावे आहेत ते घेऊन ही तपास चांगल्या प्रकारे करण्यासाठी जे काही शक्य आहे ते सगळं पोलीस खात्यातर्फे SP स्वतः करत आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशा प्रकारे प्रयत्न चालू आहेत. नाही, याबाबतीत अजून डिटेल इतर माहिती किंवा तक्रार याबाबत SP सांगू शकतील. माझ्यापर्यंत जी माहिती आहे ती असं सध्या नाही आहे, म्हणून याबद्दल मी जास्ती कॉमेंट करणार नाही. तुम्हाला जी प्राथमिक माहिती आहे की गुन्हा दाखल झालेला आहे, आरोपी 2 आहेत, PSI सस्पेंड झालेले आहेत आणि पुढचा तपास सखोल त्यांनी करण्यात येईल एवढंच मी आज सध्या सांगू शकतो. जे आपल्यापर्यंत आलेलं आहे तेच आहे, तिने जे लिहून ठेवलेलं आहे नावं, त्याची तपासणी पुढे करण्यात येईल, पण ते सगळं तक्रारीमध्ये नोंद करण्यात आलेलं आहे. थँक्यू. 4 वर्ष त्या डॉक्टर महिलेची छळ होत होता त्यावेळेस या गोष्टी निश्चितच तक्रारी वगैरे झाल्या असणार. पोलीस डिपार्टमेंट नाही, मी सांगितलं ना की या बाबतीत आता सध्या जी प्राथमिक माहिती आहे ती मी सांगितलेली आहे. याच्यानंतर डिटेल आता दुसऱ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. राजकीय दबाव होता असं एक आरोप केला जातो. नाही, माझ्यापर्यंत माहिती नाही. जी कारवाई झालेली आहे ती आपल्याला मी सांगितलेली आहे. फलटन जिला सातारा में जो घटना आप बता रहे हैं उस बारे में जो कुछ कंप्लेंट डॉक्टर की तरफ से उसने जो लिख के रखा था उसके ऊपर से कॉग्निजेबल ऑफेंस रजिस्टर हुआ है. उसमें 2 एक्यूज्ड है, उनकी जांच और उसका शोध लेने के लिए 2 स्पेशल स्क्वाड बनाए गए हैं. हमारे SP विक्टिम्स और उसके रिलेटिव्स के साथ संपर्क में है और उसमें जो PSI है उनको निलंबित किया गया है और जो तथ्य सामने आएंगे वो जांच में शामिल किए जाएंगे. हाँ, उनको ढूंढा जा रहा है. वो जो आपके सामने आया है उतनी जानकारी हमारे पास अभी है और उसी आधार पर यह गुना दाखल हुआ है. ये हम SP को बताया है, वो आपको उसमें डिटेल नोट देंगे. इसमें जो PSI है वो निलंबित है. थैंक यू वेरी मच. इसके बारे में अभी इससे ज्यादा टिप्पणी मैं नहीं करूंगा. Sir, I'm talking about the Fulton incident. I think it has been news that 7 parties have called to the SP. After that, PSI has been suspended, and I think the property has not taken any action against the PSI, despite that the people have made the complaint to him. इस बारे में SP बता पाएंगे, मैं तो नहीं बता पाऊंगा.